नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला तिच्या मैत्रिणीने फूस लावून नेले। मुलांनी तिला जबरदस्तीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला। त्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे। याबाबत या मुलीच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। ही घटना 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी नानापेठ येथील पेट्रोल पंप वानवडीतील हेवन पार्क काळेपडळ येथील आरोपीच्या घरी घडला। याबाबत पोलिसांनी सांगितले की फिर्यादी यांची 13 वर्षांची मुलगी असून तिच्या वयाच्याच एका मैत्रिणीच्या मित्राने जबरदस्तीने फिर्यादीच्या मुलीशी शरीर संबंध केले। या मैत्रिणीने तिला फूस लावून रिक्षामध्ये दारू पाजून तिच्या मित्राच्या वानवडीतील घरी नेले। ती दारूच्या नशेत असताना एकाने तिच्याशी शारीरिक संबंध केले, दुसऱ्याने त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ काढला। या घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी चौघांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यातील दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।